दादा नमस्कार. नमस्कार. आपण राजवाडी गावामध्ये आहे. सध्या राजवाडी गावामध्ये बऱ्याचशाच प्रचाराच्या गाड्या फिरायला आहेत. कशाचा प्रचार चालू आहे? कुठल्या निवडणूक आले? या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका चालू आहेत. त्या संदर्भात ही निवडणुकांच्या प्रचार गाड्या फिरत आहेत. बरेच नेते फिरत आहेत, बरीच भाषण होत आहेत, प्रसभा वगैरे झालेल्या आहेत. ओके. आता राजवाडी गाव हे जिल्ह्याच्या शेवटच्या टोकाला येते, बरोबर आहे? हां. तर ह्या गावामध्ये विकास कामाचा जोर कसा आहे? गाव जरी टोकाला असलं तरी अनिल भाऊच्या हृदयातलं गाव आहे. राजवाडी गाव हे अनिल भाऊच्या हृदयातलं गाव आहे. आणि अनिल भाऊ ज्या वेळेस निवडून ज्या वेळेस आमदारकी पदावरती होते त्या वेळेस अनिल भाऊने या गावावरती भरपूर प्रेम केलेलं आहे. आता 2014चं तुम्हाला सांगतो, त्याच्या अगोदर राजेवाडीला 10 वर्ष रस्ता नव्हता. आम्हाला 9 किलोमीटरचा प्रवास करायला कंप्लीट 1 तास लागत होता आणि आमची बाजारपेठ दिगंची असताना आम्हाला मसवडला जायला लागत होतं. अनिल भाऊ 2014ला निवडून आले, एका वर्षात डबल रस्ता झाला. त्याच्यानंतर पुन्हा पंचवार्षिकला आले, परत रस्ता झाला. आणि आता कालची गोष्ट आहे, पाठीमागच्या महिन्यामध्ये रस्त्यातले खड्डे बुजवून घेतले. त्याच्यानंतर दुसरा विषय असा आहे, अनिल भाऊ वारल्यानंतर सुद्धा अनिल भाऊचं काम ह्या राजेवाडीवरती मध्ये राहिलेलं आहे. ते असं राहिलेलं आहे, 2 वर्षापूर्वी राजेवाडीमध्ये भयानक दुष्काळ पडला होता आणि माननीय सुहास भैया हे आमदार पदावरती नसताना 1.75 TMC पाणी राजेवाडी तलावामध्ये त्यांनी सोडलं. आता हे फक्त राजेवाडीपुरतं मर्यादित नाही, तर हे पाणी राजेवाडीच्या आजूबाजूच्या 12 वस्त्या ज्या आहेत, आजूबाजूच्या ज्या 12 वाड्या आहेत, त्यांना हे पाणी राजेवाडी तलावामधलं जाते कॅनॉलच्या स्वरूपात. आता स्वतः मी 1 नंबर नळी काढलेली आहे, 10 नंबर नळी काढलेली आहे आणि या गावामधले जे काय अर्ज आहेत ते स्वतः मी भरून घेतलेले आहेत. आणि ह्याच्यावरती आम्ही जवळपास 200-250 एकर क्षेत्र ऊसाचं भिजवलेलं आहे. आज जी ऊसाची बिलं आलेली आहेत ती अनिल भाऊच्या मरणोपश्चात त्यांना श्रद्धांजली म्हणून ही बिलं आम्ही त्यांना देऊ शकतो, एवढं उपकार ते गावावरती त्यांनी केलेले आहेत. हे फक्त राजेवाडीच्या तलावात पाणी भरलं त्याच्यामुळे ही आजची ऊसाची बिलं आलेली आहे. राजवाडीमध्ये विक्टोरियाने बांधलेला एक ऐतिहासिक तलाव आहे, तर त्याचा फायदा कुठल्या कुठल्या भागांना होतोय? आता सांगतो तुम्हाला. राजवाडीपासून राजवाडी दिगंची आहे, उमरगाव आहे, पुजारवाडी आहे, इटकी आहे आणि अगदी कटपळ सांगोलीची सुद्धा 12 गावं, ह्याच्यामध्ये 12 ते 15 गावं भिजत आहेत ह्या राजेवाडी तलावावरती. आता काय बरेच नेते असे आहेत ज्यांना अजून राजेवाडी तलाव कुठं आहे, त्याची पाच दारं कुठं आहे, त्याची सांडवा कुठं आहे हे अजून बऱ्याच नेत्यांना माहीत नाही. ह्याच्या अगोदर 20 वर्षापूर्वी अनिल भाऊनी ज्यावेळी तलाव भरलं होतं नैसर्गिकरित्या, सहज विजिटला आले होते तरी पूर्ण चिलार काढून दिली होती अनिल भाऊनी राजेवाडी तलावावरची. तुम्ही ज्या व्यक्तीचा उल्लेख करताय अनिल भाऊ बाबर, हे नक्की कोणत्या पक्षाचे होते? हे बघ, आता कसं आहे, आता काय लोक असे आहेत की ती दिवसाला पक्ष बदलतात. अगोदर रासपमध्ये, परत वंचितमध्ये, परत राष्ट्रवादी, पुन्हा भाजप, आता अजून एखादा पक्ष काढतील. आम्हाला फक्त काय दिसतंय माहीत आहे का, आम्हाला अनिल भाऊ बाबर आणि ती पुढचं चिन्ह भिन्न आम्ही बघत नाही, आम्ही त्याच्या पुढचं बटन बघतो. नाव महत्त्वाचं आहे, माननीय श्री अनिल भाऊ बाबर, त्याच्या पुढं काम आणि डायरेक्ट त्यांचं बटन दाबायचं. आपल्या तालुक्यामध्येच दुसऱ्या तालुक्याचे एक आमदार आहेत, त्यांचं सुद्धा आपल्या पूर्ण तालुक्यात वर्चस्व आहे. मग राजवाडीमध्ये पण ती काय परिस्थिती आहे त्यांची? आता परिस्थिती काय आहे माहीत आहे का, तुम्हाला सांगतो ऐका. त्यांचं वर्चस्व कुठं आहे? त्यांचं वर्चस्व फक्त त्यांचा चष्मा असा कुठं आहे, फक्त माझा समाज, माझी जात. प्रत्येक पक्ष तुम्ही आमदार होताना ज्या तालुक्यातनं आज तुम्ही आमदार झालेला तिथं लिंगायत समाज 60%, मराठा समाज 20% आणि राहिलेलं तुमचा समाज आहे, ज्या समाजावर तुम्ही सारखं भाष्य करता, त्या मराठा समाजाने तुम्हाला काही 4-2 मतं तिथं जतमध्ये दिलेली आहेत का नाही दिली? कुठलाही आमदार सर्वसमावेशक जातीची मतं पडल्याशिवाय, सर्वसमावेशक धर्माची मतं पडल्याशिवाय होत नाही. आणि तुम्ही जर आठवड्यात येऊन सारखं म्हणत असाल माझा समाज, माझी जात, माझा समाज, अरे मराठ्याची माणसं पण तुमच्या पार्टीत आहेत ना. तुमचं जे अन्यायाची भाषा तुम्ही जी करायला लागलाय, तर काल परवा तुमचं भाषण ऐकलं दिगंजीतलं, तुम्ही एवढ्या मोठ्या संस्था चालवताय आणि तुमच्या विचारात फक्त जातीवाद भरलाय का? मला काय म्हणायचं आहे, मराठ्यांच्या तुमची संस्था चालते त्यात मराठ्यांचे विद्यार्थी आहेत का नाहीत? आणि मराठ्यांची जर एकाच जातीवर जर तुम्ही निवडून येत असता तर मग बाकीच्या जातीत भांडण लावू नका ना. मग तुमची जात धारा निवडून या, आमचं स्पष्ट मत आहे. तुम्ही तुमच्या 4 दिवसाच्या राजकारणासाठी तुम्ही इतर जातीला वेटील धरू नका. प्रत्येक पक्षामध्ये प्रत्येकाची टक्केवारी ठरलेली आहे, प्रत्येक जातीचा एक समावेश आहे आणि त्यानंतर तुम्ही आमदार. आता ज्यावेळेस काय होतं, तुम्ही एका मताने आमदार व्हा किंवा लाख मताने आमदार व्हा, तुम्ही परत त्या क्षेत्राचं आमदार म्हणून काम पाहिलं पाहिजे, जातीवरती आमदार म्हणून काम पाहिलं नाही पाहिजे. सध्या राजवाडीमध्ये किंवा पूर्ण तालुक्यामध्ये जे निवडणुका लागलेत तर त्याच्यामध्ये जातीयता बघितलं जाईल का विकास काम बघितलं जाईल? आता उघडच आहे ना,
शिवसेनेचा कुठलाही उमेदवार तुमच्या दारामध्ये येऊ द्या, आटपाडी तालुक्यात येऊ द्या, नाहीतर खराब विट्यात येऊ द्या, तो काय म्हणतोय की मी विकास केला असेल तर मला मत दे. त्यांचं म्हणणं काय आहे, त्यांची टॅगलाईनच अशी आहे, विकास कामाला मत. म्हणजे तुम्ही ते स्पष्ट सांगतायत, मी जर विकास केला असेल तर मला मत दे. 30-40 वर्षाच्या माझ्या राजकीय करिअरमध्ये जर मी तुमचं एक काम केलं असेल तर तुम्ही मला मत द्या, नसेल केलं तर देऊ नका. आता हे काय करतायत माहीत आहे का, आता राजवाडीतला काल परवाचा एक 40 वर्ष ज्याच्यावर आणि भाऊचे उपकार आहेत, तो नेता काल परवा दिवशी पॅकेज मिळाल्यावर पलटी मारून भाजपमध्ये गेला. कुठे ना सारखं हो. त्यानं काय केलं, सगळी कामं अधीक्षकांकडे करून घेतली शिवसेनेच्या नेत्याकडून, आणि थोडा काळा बाजाराला पोहायसाठी तो गेला भाजपमध्ये. तसं आमच्यामधला पण एक नेता असा आहे, 40 वर्ष तो अनिल भाऊच्या उपकाराखाली राहिला, काल परवा पॅकेज मिळालं आणि मग आता तो भाजपचा प्रचार करतोय. प्रचार काय करतोय हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे ही या माणसांची म्हणजे मानसिकता काय असते, ती विकासावर आता बोलत नाही. तो ज्यावेळेस शिवसेनेत अनिल भाऊकडे होता त्यावेळेस विकासावर बोलायचा. आता काय म्हणतोय, आमच्यावर अन्याय झाला. अरे पण तो एकट्यानंच पॅकेज हल्लं, तुझ्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला ना, तो दावलं का त्यांना पॅकेज दिलेलं काय, तेव्हा तुमच्या कार्यकर्त्याला तुम्ही देणार आहे का? हाच माणूस गेल्या वर्षभरात कधी कुणाच्या मैतीला नाही, धन द्यायला नाही, कुणाच्या मातीला नाही, आणि काल परवा लगेच कपडे घातली, पॅकेज मिळालं का लागलं गावात मतं मागायला. विकासाच्या कामावर मतं मागा ना तुम्ही. अन्याय झाला. अरे ही कशाला कसला अन्याय. आणि महत्त्वाचं काय मला सांगायचं आहे, कुठल्याही मला काय म्हणायचं, ह्या संविधानानं त्या कोर्टाला असे अधिकार दिलेत, आणि कोर्टानं निर्णय दिल्यानंतर तो फायनल होतो, हे तर मान्य आहे का? आता मला काय म्हणायचं आहे, मराठा समाजावर ज्यावेळेस कोर्टाने निर्णय दिला की तुम्हाला ओबीसीमध्ये आम्ही कुणबी प्रमाणपत्र देतोय, तर हे जे प्रमाणपत्र आहे ते कोर्टानं 50-60 हजार पानाचा अभ्यास केला आहे. 10-20 वर्ष ह्याच्यामध्ये कोर्टानं अभ्यास केला आहे, आणि मग कोर्टाने मराठ्यांना कुणबी ठरवलं आहे. पण हा संघर्ष आमचा 50-60 वर्षाचा आहे. तुम्ही काल आला आणि सांगताय मराठ्यांनी अन्याय केला, मराठ्यांनी अन्याय केला. अहो, मराठ्यांवर अन्याय झालेला तो पण तुम्ही बघा ना. आणि जे हे बोलतायत मराठ्यांचा अन्याय होतोय, मराठ्यांमुळे अन्याय होतोय, अरे तू जा ना कोर्टाला विचार ना, तू कुणबी प्रमाणपत्र कसं काय दिलं. इथं काय होतंय, थोडीशी अशिक्षित लोक दिसली किंवा थोडीशी दुधा मनस्थितीतली लोक दिसली का ह्या कुणबीचं भांडवल करतात आणि राजकारण करतात. तुम्ही कुणबीचं भांडवल करू नका. तुमच्या मनगणात दम आहे तर तुम्ही मतं मागा ना विकासाच्या कामावर. वैचारिक पराभव किंवा राजकीय पराभव हा लोक ठरवतील ना. कोर्ट ठरवलं ना कुणबी प्रमाणपत्र कसं दिलंय, काय दिलंय, त्याचे पुरावे तुम्ही कोर्टाकडून घ्या ना. आता दिगंची जिल्हा परिषद गटामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग हे आरक्षण पडलेलं आहे पुरुष. तर बऱ्याचशा आपल्या तालुक्यामध्ये अशी चर्चा आहे की बाबा कुणबीचा दाखला देऊन ओबीसीच्या जागेवर उमेदवारी केली आणि ओबीसीवर अन्याय केला, तर ह्याचं समर्थन कसं कराल तुम्ही? याचं समर्थन करताच येत नाही. निंबोडा गट ओपन आहे, तिथं ओबीसी सीट आहे. करगणी गट ओपन आहे, तिथं ओबीसी सीट आहे. म्हणजे आम्ही ओबीसीला पण सोबत घेतलेलंच आहे ना. तुम्ही असा अन्याय कसं काय म्हणू शकता मला सांगा. निंबोड्यात ओपनची सीट असताना ओबीसी दिलाय म्हणजे आम्ही तिथं त्याचं हे केलं, म्हणजे जागा भरून काढलेली आहे ना दिगंची मध्ये. आणि दिगंचीतली जी उमेदवारी आलेली आहे ती जनतेची मागणी आहे. तुमची मागणी जनतेतनं होऊ शकते, मग आमची मागणी जनतेतनं होत नाही का? हा कसा काय कुठला नियम काढलाय बरं, कुठल्या आधारावर काढला? तुमची उमेदवारी निंबोड्यातली आहे ती तुम्ही म्हणताय मला जनतेतनं जनमत आहे, जनतेतनं मागणी आली, आणि आमची मागणी म्हणजे काय अरळतरळच असं कसं चालत? ओबीसीचा जे अन्याय झाला म्हणते, तर पूर्ण गटामधून ओबीसीचं समर्थन पाटील यांना कसं मिळेल? आता बघा तुम्हाला उघड सांग, ते काय म्हणतायत ही जातीवादी पाटील काय म्हणतायत, जातीवादी मत मागत नाहीत. पाटील काय म्हणतायत, विकासाला मत द्या. मग पाटील मागतानाच विकासाला मत मागतोय. त्यांनी जात बघून काम केलेलं नाही ना. त्यांनी काय केलेलं आहे, माणूस बघून तुमचा विकास केलेला, गाव बघून विकास केलाय. त्याच्यामुळे ते तुम्हाला जातीवादी मत मागणार नाहीत, आणि इथून पुढेही मागणार नाहीत. इथून पाठीमागही मागितलं नव्हतं. तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जातीयता बघून मतदान होतं, तर काही ठिकाणी विकास कामं बघून मतदान होतं. तर राजेवाडीमध्ये काय परिस्थिती आहे त्याची? राजेवाडीमध्ये मी पहिल्यांदा सुरुवात करताना सांगितलं की राजेवाडी गाव हे अनिल भाऊच्या हृदयातलं आहे, आणि म्हणून हे गावातली लोक, अनिल भाऊ पहिल्यांदा निवडून आले तेव्हा 135 मतं होती, आणि कालच्या निवडणुकीला सुहास बाबर यांना 1000 मतं होती. हा जो डिफरन्स पडला आहे 900 मताचा, हा कशामुळे पडला आहे? विकासामुळेच पडला आहे ना. हा डिफरन्स जी 900 मतं वाढली ती कशी वाढली? काय सुहास बाबर अचानकच 1 वर्ष कार्यरत नव्हते. बघा, भाऊ वारले 22 जानेवारीला, त्याच्यानंतर सुहास बाबर 1 वर्ष कार्यरत नसताना 1000 मतदान सुहासबाईंना वाढलं. हे कुठून वाढलं? विकासावर तर वाढलं ना. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही, शेतकरी वर्ग हा उपकाराची जाणीव मेल्यानंतरही ठेवतो.
अहो हे जिवंतपणी तळं भरलंय आमच्या देखत. आमच्या पिढ्यांनी बघितलं नव्हतं तळ्यात पाणी आलेलं कधी, ते आज आम्ही भयांच्या माध्यमातून बघितले. पाण्याच्या माध्यमातून राजेवाडी किंवा आसपासचा जो परिसर आहे तो पूर्णपणे सुजलाम सुफलाम झालाय का? आता हे मी काय सांगितलं तुम्हाला मगाशी, की आताची जी ऊसाची बिलं आलीत ही पाण्यामुळेच आलीत. मागच्या 7 वर्षांपूर्वी आम्हाला गाव सोडायची वेळ आली होती. म्हणजे दुष्काळ भागातून तुम्हाला पाण्याच्या भागात आमदारांनी नेलं असं तुमचं म्हणणं आहे? आमचं म्हणणं नाही, तुम्ही ड्रोन सॅटेलाईटनं जरी फुटेज घेतलं तरी तुम्हाला दुष्काळाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती समजेल. मानायचा विषय नाही, तुमच्याकडेच पुरावे आहेत, तुम्ही शोधून काढा, 100% तुम्हाला दिसेल. या वैयक्तिक राजेवाडीतून 30,000 टन ऊस गेलाय. 22 टोळ्या राजेवाडीत चालले 3 महिन्यासाठी. ओके, म्हणजे राजवाडीमध्ये विकास कामाला महत्त्व दिलं जाणार? 100% दिलं जाणार. ओके. आता जे पृथ्वीराज पाटील जे उमेदवार आहे जिल्हा परिषद गटाचे, तर बऱ्याच ठिकाणी अशी चर्चा आहे की ते नवीन आहेत, पहिल्यांदाच त्यांची निवडणुकीच्या उमेदवाराच्या माध्यमातून प्रवेश झालेला आहे निवडणुकीत, तर त्यांना जनता कसं ही तुरा येऊन मुरगाळून पाहणं पडलेला ही काढलाय उमेदवार तुम्ही. ह्याचा काळा बाजार लपवायसाठी ही कालपर्यंत तानाजी पाटलापासून उद्या भाजपमध्ये पंचवार्षिकला तो पंचायत समितीला निवडून आला. दिगंची त्यानं एकाला जरी चहा पाजला असला तरी मी टक्कल करून फिरतो गावात न ध्यानात घ्या. ही नवीन कवळा फॉंबारा, त्याचा वडील 40 वर्ष झालं ह्या राजकीय क्षेत्रामध्ये आहे. त्यानं 2-3 निवडणुका नगराध्यक्ष पदाची निवडणूक बघितलेली आहे, जिल्हा परिषद पंचायत समिती. बरं, नवीन माणसाला ह्या आता ही पिकलं पान कळून पडणार कधी नव्हती. नवीन माणसाला चान्स द्यायला काय अडचण आहे. आणि प्रशासकीय अनुभव हा तुम्ही त्यात पडल्याशिवाय येणार नाही. पाण्यात पडल्यावरच पोवायला येईल ना, पाण्याच्या बाहेर गिरट्या घालून काय करायचं आहे. त्यामुळं आम्ही पृथ्वीराज पाटीलला 100% समर्थन करतो. ओके, शेवटचा एक मुद्दा आपण येऊ. राजेवाडीमध्ये सर्रास मतदान किती आहे? आता सगळं मतदान 2200 आहे, पैकी 1800 मतदान होईल. मतदान 1800 होईल म्हणजे नक्की कशाला होईल? पूर्ण गावाचं मतदान होईल? पूर्ण गावाचं मतदान 1800 गटाला होईल? नाही, पूर्ण गावाचं मतदान 1800 होईल. त्याच्यामध्ये भाजपला किती पडेल आणि शिवसेनेला किती पडेल? आता मग कसं आहे, हे लोकांनी मतदान ठरवलेलं आहे. मी तुम्हाला हे आता डायरेक्ट सर्व्हे तुमच्या ह्याच्यामध्ये मी देणार नाही कुणाला किती मतदान होईल. ह्याच्यानं काय होईल, मी आकडा सांगणार 100 पैकी 100, तर 4-2 ह्या माझ्या माध्यमातून जवळ येणार आहे, ती थोडी लांब जातील. त्यापेक्षा लोकांनी जे मतदान ठरवलेलं आहे, त्यांच्या मनात जे घर झालेलं आहे, ते मतदान झाल्यानंतर आपण बघूया ना कुणाच्यात किती, म्हणजे कोणाच्या मनात किती प्रेम होतं कोणत्या पक्षाबद्दल. आपण एक दुष्काळ भागातला आहे, आपण आधी आपल्यावर दबाव होता, आता पाणी आल्यामुळे थोडासा सुकाळ आहे. मग जी युवा पिढी आहे तर ह्याच्या व्यावसायिक असेल किंवा वैचारिक शक्तीमध्ये खूप बदल पडलेला आहे. तर तुम्ही युवकांना किंवा पूर्ण मतदाराला काय आव्हान कराल या व्हिडिओच्या माध्यमातून? फक्त युवकच नाहीत, लक्षात घ्या, माझे वडील पण ह्याच्यात येतील, माझे आजोबा पण ह्याच्यात येतील. आम्ही जी आता तरुण पिढी आहे ही आम्ही आमच्या वडिलांना समजावून सांगतो आणि आमचे वडील आमच्या आजोबाला समजावून सांगतील की आमच्या ह्या तिन्ही पिढ्या विकासालाच मत करतील. विकास सोडून इतर कुठल्याही गोष्टीला मत करणार नाही. आमची ही जबाबदारी आहे की आता हा जो नवीन तरुण पोरगा उभा राहिलेला आहे, ह्या तरुण पोराला विकास कामासाठी पळवायचं, या तरुण पोराकडून ते विकास काम करून घ्यायचं, ही आमची जबाबदारी आहे, आमची जनतेची जबाबदारी आहे. म्हणून आम्ही आमचं कुटुंब पण सांभाळू आणि आमच्या समोरचं जे मत आहे ते पण आम्ही सांभाळू आणि आमचा उमेदवार 24 तास कामात कसा राहील तेही आम्ही बघू.